नवला कुंभरे ग्रामपंचायत हद्दीतील बदलवाडी आणि मेंढेवाडी येथील स्मशानभूमी ही या ठिकाणी उभारली होती। ती MIDCनी जमीनदोस्त केलेली आहे आणि नुकताच या ठिकाणी स्मशानभूमी नसल्यामुळे उघड्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ येत आहे। त्यातच सोमवार दिनांक 16 मार्च 2026 रोजी मावळ तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात येणार आहे। तर याच ठिकाणी स्मशानभूमी होती। बापू, काय सांगाल नेमकं? आपण ही जी जागा, ज्या जागेत आपण सगळे ग्रामस्थ उभे आहोत, त्या ठिकाणी स्मशानभूमी बांधण्यात आली होती। फक्त त्याच्यावरती स्लॅब टाकायचं बाकी होतं आणि अशा परिस्थितीत कंपनी जागा ॲक्विशन केल्यानंतर ती एका रात्रीत जमीन नुसतं केली, ती ही जागा। आणि त्या जागेसाठी ग्रामस्थांचं म्हणणं रास्त आहे किंवा अग्रगण्य मागणी आहे की याच ठिकाणी स्मशानभूमीसाठी जागा प्रशासनाने सोडावी। 661 गट नंबर बदलवाडी हीच ती जागा आहे आणि सगळे ग्रामस्थ त्यांची स्मशानभूमी झालीच पाहिजे या जागेवर, झालीच पाहिजे स्मशानभूमी झालीच पाहिजे या जागेवर, झालीच पाहिजे। आता सोडणार नाही सर, काय सांगणार? पाहायला गेलं तर जे प्रशासकीय अधिकारी असतील ते आजही ग्रामस्थांना त्रास किंवा एका कंपनीच्या बाजूने येथील स्मशानभूमी पाडण्यात आलेली आहे, कसं पाहता यायला? प्रशासनाची दुर्टप्पी भूमिका या ठिकाणी असते। खऱ्या अर्थाने MIDCने सहकार्य करून त्यांना ती जागा ठेवायला पाहिजे नव्हती। जिथं अस्मितेचा प्रश्न असतो, ज्या गावाने आपल्या MIDCसाठी योगदान दिले त्या गावातील अंत्यविधीसाठी जागा नसावी ही दुर्दैवी बाब आहे। आणि जिथं एक अस्मिता असते, माणूस जो काही त्या भूमीत घडत असतो आणि त्या भूमीत घडत असताना त्याचा अंत्यविधी त्या ठिकाणी व्हावा ही प्रत्येकाची इच्छा असते। आणि जर ही इच्छाच पूर्ण होत नसेल तर या जगण्याला काय अर्थ आहे? आणि मी या ग्रामस्थांच्या पाठीशी आम्ही सर्वजण भक्कमपणे उभे आहोत। आणि या ग्रामस्थांनी खरं तर जो लढा घेतला ही यायची वेळ नव्हती। 6 दिवस पंडित हातोंडेंनी उपोषण केलं, गवळी साहेबांनी आश्वासन केलं, परंतु प्रशासन पोलीस प्रशासनाला हाताशी धरून ग्रामस्थांना त्रास देखील देते, हे मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो। अशा पद्धतीने संपूर्ण हे गाव हे आक्रमण झालेले, मात्र ह्या ग्रामस्थांचा जो लढा आहे तो उद्यापासून खऱ्या अर्थाने सुरू होणार आहे। कॅमेरामॅन आकाश कानापूर सगळ्यांनी मराठी बदलवाडी बापू कशा पद्धतीने हा संपूर्ण लढा आहे, कारण स्मशानभूमीसाठी हा जो तुमचा लढा आहे अनेक दिवसापासून सुरू आहे, त्याकडे अधिकारी आणि ग्रामस्थ यांच्यामध्ये जो संघर्ष आहे, काय सांगतो? मी प्रथमतः आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने MIDCच्या वर सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांचा जाहीर प्रथमतः निषेध करतो। कारण गेल्या 1 ते 1.5 महिन्यापासून जी स्मशानभूमी या ठिकाणी होती ती कुठल्याही प्रकारचं प्रशासकीय, त्यामध्ये ग्रामपंचायतीचे ठराव असेल, बांधकाम विभागाची परवानगी असेल किंबहुना जिल्हा परिषदेच्या बांधकामाची परवानगी असेल, कुठल्याही प्रकारचे ठराव न घेता, त्यांना न कळवता डायरेक्ट खूपशाही प्रवृत्तीने त्या ठिकाणी जी कंपनी या ठिकाणी डेव्हलपमेंट करते त्या कंपनीने ते रातोरात स्मशानभूमी पाडली, त्याचा मी निषेध करतो। आणि त्या अनुषंगाने ज्यावेळी पाडली त्यानंतर आम्ही सर्व ग्रामस्थ एकवटलो व स्मशानभूमी का पाडली त्याचा जाब विचारलेला असताना MIDCने आम्हाला जागा दिली आहे अशा स्वरूपाची त्यांनी उडवडीची उत्तर दिली। त्यानंतर MIDCचे वरिष्ठ अधिकारी नितीन गवळे ॲरो मुख्य कार्यकारी जे अधिकारी आहेत त्यांच्याशी संपर्क साधला। त्यांच्याशी संपर्क साधल्या असताना देखील त्यांनी उडवडीची उत्तर दिली आणि म्हणून या ठिकाणी पंडितराव दातोडे आणि संपूर्ण ग्रामस्थांनी आमरण उपोषण 6 दिवसाचं केलं। त्यावेळेस गवळी साहेब येऊन आश्वासित केलं की बाबा आम्ही ह्या कंपनीचं काम डेव्हलपमेंटचं थांबवतोय, जोपर्यंत तुमची स्मशानभूमी होणार नाही तोपर्यंत एकही खडा कंपनीचा आम्ही त्या ठिकाणी हलवणार नाही, अशा प्रकारचं आश्वासन दिल्यानंतर आम्ही काम थांबवून तुम्हाला तात्काळ त्या ठिकाणी आश्वासित त्यांनी केलं की तात्काळ तुम्हाला 1 एकर जागा ही स्मशानभूमीसाठी त्या ठिकाणी काढून देऊ। ग्रामस्थांचं ते म्हणणं असताना की बा जिथं आमची पूर्वीची स्मशानभूमी आहे ती 40 वर्षापूर्वीची त्याच ठिकाणी आम्हाला ती जागा पाहिजे, ते देखील त्यांनी मान्य केलं। परंतु दुर्दैवाने गेल्या 8 दिवसापासून पुन्हा कंपनीचं त्या ठिकाणी डेव्हलपमेंटचं काम चालू आहे आणि म्हणून या ठिकाणी संपूर्ण ग्रामस्थांच्या तीव्र भावना या ठिकाणी प्रगट होत आहेत। आणि ह्या होत असताना लोकशाही मार्गाने, शांततेच्या मार्गाने उद्या 16 मार्चला जिल्हा पंचायत समितीच्या समोर आणि तहसीलदार कार्यालयाच्या समोर संपूर्ण गाव, माता भगिनी, तरुण मित्र हे त्या ठिकाणी आमरण उपोषणाला बसणार आहे।
त्या ठिकाणी MIDCचा असेल, राज्य शासनाचा असेल, प्रशासनाचा असेल, पोलीस डिपार्टमेंटचा असेल, या सगळ्यांचा निषेध करून जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, जोपर्यंत आमची स्मशानभूमी होत नाही, तोपर्यंत त्या ठिकाणी एकही ग्रामस्थ आमचा अमर उपोषणातून मागं हटणार नाही. अशा प्रकारचं तीव्र स्वरूपाचं आंदोलन उद्यापासून आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. याची दखल आपल्या माध्यमातून प्रशासनाने घ्यावी आणि तात्काळ हा प्रश्न सोडवावा ही विनंती. स्मशानभूमीसाठी ग्रामस्थांचा हा लढा आहे. उद्यापासून खऱ्या अर्थाने हा ग्रामस्थांचा लढा आपला पाठिंबा कसा असणार आणि काय सांगणार? आज MIDCने कवडी मोल भावात या शेतकऱ्यांच्या या ग्रामस्थांच्या जमिनी घेतल्या होत्या. त्यानंतर आज त्यांची जबाबदारी होती की गावच्या विकासाला, गावाच्या ज्या अस्मितेच्या गोष्टी आहेत त्या स्मशानभूमी एक नंबर असते. त्यानंतर तुमची शाळा असेल, आरोग्य केंद्र असेल, क्रीडांगण असेल, ग्रामस्थांच्या ज्या मूलभूत सोयीसुविधांसाठीची जागा आवश्यक आहे, कमीत कमी 10 ते 15 एकर जागा स्मशानभूमी सकट ही MIDCने सोडायला हवी होती. आज ग्रामस्थांनी विकासासाठी जागा देत असताना आपला अंतविधीसाठी जागा नसावी ही दुर्दैवी भावना या ठिकाणी व्यक्त होत असताना कोणत्या पद्धतीचा विकास होतो आणि MIDC कशा पद्धतीने ग्रामस्थांसमोर त्रास देते. आज MIDCची भूमिका कणखर हवी होती की बाबा ग्रामस्थांनी त्याग केलेला आहे, जरी मोबदला दिला असला तरी तो त्यावेळेस कवडी मोल होता, म्हणजे 80-85 लाखाच्या भावात त्यावेळेस जमिनी घेतल्या होत्या. आणि असं होत असताना आजचा हा भाव जागतिक दर्जाला पोहोचलेला आहे. आणि एवढं होत असताना ग्रामस्थांच्या भावना चित्तवण्याचं काम MIDC करत आहे. तर मी सर्वांच्या आपल्या वतीने एक सांगू इच्छितो की MIDCने त्वरित कारवाई करून त्यांच्या स्मशानभूमीसाठी, त्यांच्या विकासासाठी जे काही जागा लागतील ती त्याच ठिकाणी द्यावी ही आपल्या माध्यमातून विनंती करतो. तर आम्ही MIDCला जागा दिली, आज आम्हाला स्मशानभूमी नाही दिली आहे. माझा एक प्रश्न आहे की तुम्ही पूर्ण गावाला अंमल करा, तुम्हाला स्मशानभूमीची गरज लागणार नाही. एवढं बोलतो. पुढची आता भूमिका आम्ही आंदोलन करणार आहे. आता जीव गेला तरी चालेल, पण आम्ही त्या गोष्टीवर थांबणार नाही. आमचा एकच निर्णय झाला की आम्ही उपोषण दुसरा पर्याय राहिला आमच्याकडे. 2000 साली या ठिकाणी आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनी अगदी कवडंबल भावाने घेतल्या आणि कोणतेही सामाजिक त्या ठिकाणी काम करण्यासाठी कोणतेही पर्यायी जागा दिलेल्या नाही. आज या ठिकाणी आमच्या बलगवाडी ग्रामस्थांचा स्मशानभूमीचा फार मोठा प्रश्न त्या ठिकाणी उभा राहिला. आम्ही त्या ठिकाणी 2 महिन्यापूर्वी आमरण उपोषण त्या ठिकाणी केलं होतं. या तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनाना शेळके असतील, माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे असतील, यांनी त्या आंदोलनाची दखल घेऊन अरुण गवळी साहेब असेल यांना या ठिकाणी बोलून घेतलं होतं. परंतु त्याच्यावरती फक्त आश्वासन भेटून आम्हाला कोणत्याही प्रकारची जागा त्या ठिकाणी उपलब्ध झाली नाही किंवा त्याच ठिकाणी जी ग्रामस्थांची जी मागणी आहे 30 गुंठे जागा आम्हाला त्या ठिकाणी द्यावा अशी मागणी कोणत्याही प्रकारे त्यांनी पूर्ण केलेली नाही. कंपनी बंद करण्याकरता त्यांनी सांगितलं होतं. थोडे दिवस कंपनी बंद राहिली, परंतु आज गेले 3-4 दिवस झाले परत कंपनीचं काम सुरू झालं आहे. खरं तर आम्हाला जागा मिळण्या अगोदरच कंपनीचं काम या ठिकाणी सुरू होते, परंतु पुन्हा एकदा ग्रामस्थांच्या वेदना दुखवलेल्या आहेत. ज्या काही मागण्या आमच्या त्या स्वीकारल्या होत्या MIDCने त्या आम्हाला दिलेल्या नाही. त्याच्यामुळं पुन्हा एकदा आम्ही त्या ठिकाणी उद्यापासून आंदोलनाला सुरुवात करू. काय सांगाल? सर्वप्रथम मी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा जाहीर निषेध करतो. आपण पाहतो की एखाद्या गावातील व्यक्ती ज्या गावात ज्या भूमीमध्ये जन्म घेते, ती जगाच्या पाठीवरती जरी कुठेही तिची जर दुर्दैवी घटना घडली तर तिला गावामध्ये आणून तिचा हिंदू संस्कृतीप्रमाणे ज्या अंत्यविधी केला जातो. आज अशी परिस्थिती आहे की आज आमच्या गावामध्ये देखील बलगवाडीमध्ये 4-5 दिवसापूर्वी कैलासवासी आपले तानाजी टिंबरे यांचा अंत्यविधी तो पूर्ण रोडच्या कडेला करावा लागला स्मशानभूमीच्या आभार. आज आपण पाहतो की MIDC ज्यावेळेस नवला कुंद्रेपणी वाड्या बसलेल्या संपूर्ण गावामध्ये MIDCने गावाचं क्षेत्र घेतलं. त्यावेळेस खूप आश्वासनं दिली होती की बाबा वाढतं जे काही गावठाण आहे ते गावठाणासाठी जागा दिली जाईल, क्रीडानंतरासाठी जागा दिली जाईल, अंत्यसंस्कारासाठी सुद्धा देखील जागा दिली जाईल. आज ते जी आश्वासनं आहे ती बाजूलाच ठेवली, परंतु ही गावची स्वतःची जागा आहे. आज जर आपण पाहिलं तर की त्या जो गट MIDC कंपनीला दिलेला आहे त्या गटावरती इतर अधिकारांमध्ये स्मशानभूमीचा उल्लेख आहे. आज आपण पाहतो की ज्यावेळेस MIDCमध्ये शेतकरी पेमेंट आणण्यासाठी जातात, परंतु त्यांना जर कुठल्या काही शेअर असतील, सातबाऱ्यावरती कुठले जर शेअर असतील तर त्याची पूर्णपणे पूर्तता केल्याशिवाय MIDC त्यांना पेमेंट देत नाही. मग आज आपण पाहतो की जर इतर अधिकारांमध्ये जर या स्मशानभूमीचा स्पष्टपणे उल्लेख दिसतो तर अशा परिस्थितीमध्ये
MIDCने कंपनीला जागा दिलीच कशी. बरं, जागा दिल्यानंतर देखील कंपनीने कुठल्याही प्रकारची महाराष्ट्र शासनाने कुठल्याही प्रकारची पूर्वकल्पना न देता येऊन दंडुकशाहीने ती स्मशानभूमी गावची जी 40 वर्षापासून आहे ती पूर्णपणे पाडल्यानंतर काही तरुणांनी तिथं सर्व ग्रामस्थांनी आंदोलन केल्यानंतर तिथं MIDCचे आरूसाहेब आले. आरूसाहेबांनी देखील आश्वासन दिले की आम्ही पुढील 15 दिवसाच्या आतमध्ये तुमचा प्रश्न मार्गी लावू आणि नंतरच आम्ही कंपनीचं काम चालू करू. परंतु आज अशी परिस्थिती आहे की 2 ते 3 दिवसापूर्वी कंपनीचं काम चालू आहे. आज जर पुढं जर दुर्दैवी घटना जर आमच्या गावात घडली तर तो अंत्यसंस्कार करायचा कुठं. तर आता आम्ही तहसील कचेरीमध्ये जो अंत्यसंस्कार अमर उपोषण करणार आहे तर त्याच ठिकाणी जर एखादी जर दुर्दैवी घटना घडली तर आम्हाला तिथं हिंदू संस्कृतीप्रमाणे आम्हाला तिथं अंत्यविधी करावा लागेल तहसील कचेरीमध्ये. अशी परिस्थिती आज MIDCने आणि शासनाने आमच्यावरती आणली.